हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात तर झालेली आहे आणि आता दिवस नाही आहे, आता झालेली आहे संध्याकाळचे पण 7 वाजलेले आहेत आता. आणि आज मी 4 ते 5 दिवसानंतर व्हिडिओ करते, कारण आमचं बाळ घरी आलेलं आहे आणि सगळीजणं त्याच्यातच बिझी असतात. कोण घरी येतं आहे तर कोण जातं आहे. आणि आता त्याच्यामुळे कामंसुद्धा वाढलेली आहेत, कपड्यांची, त्याची अंघोळ, परत बहिणीचे काही गोष्टी. तर त्यामुळे मी काही गोष्टी त्या दाखवू पण शकत नाही आणि टाईम पण नसतो. अशी वेळ आली आहे ना माझ्यावर की फोन कुठे आहे ना हा शोधावा लागतो मिस कॉल देऊन मला, नाहीतर अशी वेळ नव्हती माझ्यावरती म्हणून. तर काही नाही, पुढे असं नाही होणार आहे. तरी मी आज एक शॉर्ट 1-2 अपलोड केलेले आहेत आणि होतं असं 1-2 दिवस. याच्या आधी तर माझे व्हिडिओ येतच होते, जे की ते हॉस्पिटलला असतानासुद्धा. पण आता बाळ घरी आलेलं आहे आणि म्हणून, आणि बाळही खूप ओके आहे, खूप मस्त आहे, सगळं नीट झालं. खूप भारी झालं, अपेक्षेच्या बाहेर झालं. बाळ पण आमचं नीट घरी आलं आणि खूप सुंदरसुद्धा आहे बाळ. आणि म्हणून म्हटलं चला आता होती फ्री, आवाज वगैरे काही नाही आहे, म्हणून म्हटलं व्हिडिओ शूट करूया म्हणून. तर मी जास्त दिवस इथे नाही आहे आता, आज आणि उद्याचा दिवसच आहे. परवा मी माझ्या घरी जाणार आहेत, उद्या मिस्टर घ्यायला येणार आहेत, कारण मला जायचं होतं. ॲक्च्युली माझी कालचीच तिकीट होती, पण मानसिक अडचण असल्यामुळे मी नाही गेली, कारण मला खूप त्रास होतो. हे तर तुम्हाला माहीतच आहे, जे माझे जुने सबस्क्राईब आहेत, जे माझे व्हिडिओ बघतात आधीपासूनचे, त्यांना माहीत असेल मला किती त्रास होतो. त्याच कारणामुळे मी काही गेली नाही आहे. आणि 6ची माझी ट्रेन असते, 6:25ची, त्यामुळे मला घरातून 3 वाजता निघावं लागतं. आणि ह्याच्या आधी मी जात होती, पण आता कसं झालं आहे, बाळाचा जन्मदिवसा झाल्यामुळे ना तो रात्रभर रडत असतो आणि दिवसा झोपून राहतो. त्याचा फेस तर एवढ्या लवकर मी रिलीव्ह करणार नाही आहे, पण नंतर मी करेलच गणपतीमध्ये वगैरे. गणपतीतच करेलच, कारण तो 2 महिन्याचा होतो आहे, तेव्हा मी करीन त्याचा फेस रिव्हील. पण आता तर नाही करू शकणार आणि बाळ माझ्या मागेच आहे, म्हणून मी कॅमेरा असा धरला आहे आणि मी सुद्धा क्रॉस बसलेली आहे. तसं पण काही प्रॉब्लेम नाही आहे अशी बसले तरी, पण तिथे कपडे वगैरे सुकवलेले आहेत, त्यामुळे मी अशी बसलेली आहे. आणि आता घरात कामं पण खूप वाढलेली आहेत. तुम्हाला मी उद्या दाखवेलच घरातली कंडिशन सकाळपासून कशी असते ती, आणि नंतर कशी होते, किती वाजतात ते करायला. तरी आता मी आहे म्हणून मम्मीला थोडी हेल्प होते. मी पीठ मळल्यावरती, चपात्या लाटून दिल्यावर मम्मी भाजते, मम्मी भाजी करते, तिने कपडे धुतल्यावरती मी भांडी घासते, अशी लादी पुसल्यावरती मम्मी कपडे सुकवते. अशी म्हणजे कामं आम्ही वाटून करतो ना, मग मम्मीला पण कळत नाही ती कामं कधी होतात म्हणून. छोटं बाळ आल्यावरती असंच असतं. आणि बाळाचं वेलकम मला काही मोठं करता आलं नाही, कारण त्या दिवशी मी यायला खूप पाऊस होता मंगळवारी. हे असं काहीसं मी केलेलं आहे, ते पण ते सारखं निघतं, त्याला मी सारखं लावत असते. आणि बाळ इथेच झोपलेलं आहे माझ्या मागेच, त्याला सोडून नाही कुठेच जाऊ वाटत मला. खूप निरागस चेहरा आहे, खूप भारी आहे तो. आणि आता झालं बघता बघता मलाही इथे 15-20 दिवस होऊन गेले. आता मलाही माझ्या घरी जाऊन तिथेही मला आता कामं करावी लागतील. थोडी नाही सगळी साफसफाई करावी लागणार आहे, कारण बरेच दिवस झालं मी इथे आहे. घाण तर झालीच असणार आहे, ते सगळं आता मला काढावी लागणार आहे. आणि नवीन घराचं काम कुठपर्यंत आलं का माहीत नाही, आता तिथे गेल्याशिवाय तरी मला काही कळणार नाही आहे, तेही बघायला पाहिजे. आणि नवीन घरात कधी जाते असं झालं आहे मला, वैताग आला मला खूप आता इथे राहून जुन्या घरी. तर असो, ते तर काही तुम्हाला कळतच राहणार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट मिळतच राहणार आहे तुम्हाला. आणि उद्याचा दिवस पण असाच मस्त जाणार आहे यांच्यासोबत. हे येतील म्हणजे लवकरच येतील, या टायमाला असतील ते घरी उद्या 7 वाजता, त्यामुळे ओकेच जाणार आहे दिवस. आणि परवा मग मी या टायमाला मी घरी असेल. असो, गणपतीत यायचंच आहे परत, 31-35 दिवसांनी रिटर्न यायचंच आहे मला. आणि किती दिवस इथे राहिले तरी मला आज नाही तर उद्या जाणं आहेच, त्यापेक्षा आता गेलेलंच ओके आहे. तिथेही वस्तूंची माझी वाट लागेल, आणि आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, घरात पाणी वगैरे येतं, मग मला जाणं भागच आहे तिथे. मग जाणारच आहे मी, आणि यांना बोलवलं घ्यायला, कारण माझ्यासोबत असे मी टोप वगैरे घेतलेले होते जर्मलचे, स्टीलचे 2500चे, ते पण आहे, आणि माझ्या कपड्यांची बॅग म्हणून.
असो मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.